ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राऊत कुटुंबानं गोमूत्र प्यायला दिलं तसंच डोक्यावरचे केस कापल्याचा आरोप त्यांची सून गिरिजा राऊत यांनी केलाय। या संदर्भातील फिरोज बाबा आणि काजी बाबा विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोंदू बाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव शिलेदार आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंबीय सध्या चांगलंच अडचणीत सापडले। राऊतांसह त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। राऊत कुटुंबाने मानसिक आणि शारीरिक छळ केला, इतकंच नव्हे तर घरामध्ये बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप सून गिरिजा राऊत यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने माझ्या डोक्यावरील केस उपटले असा आरोपही गिरिजा यांनी तक्रार देताना केलाय। पती गीतेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, त्याचं खापर माझ्यावर फोडण्यासाठी छळ केल्याचा आरोप गिरिजा यांनी केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणामध्ये राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा नावाच्या 2 व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोपही गिरिजा यांनी केलाय। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र, अगरबत्तीची उधी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। मुझे इतना भी लिबर्टी नहीं था कि ड्यूरिंग माय मेंस्ट्रुअल साइकिल he used to enter the washroom and check. I can say in everything उन्होंने मुझे बहुत तंग किया है, बॉडी शेमिंग किया है। जैसे मैंने जब भी स्वामी समर्थ का भक्ति शुरू किया तो मेरे हस्बैंड का मुझे हर बार ये टॉन्ट था कि हा नवीन देव पकडलायस तर किती दिवस हा देव तुझ्या पाठीशी उभा राहतोय ते मला बघायचंय। कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही। दरम्यान गिरिजा राऊतांचे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावले आहेत। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत। मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले डीवीच्या नोटीस मध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला, त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे। 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते। आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि कुठलीच तक्रार केली नव्हती, या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदली। दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी विनायक राऊतांवर पैशांवरूनही गंभीर आरोप केलेत। त्यावरून त्यांच्या वकिलांनी विनायक राऊतांविरोधात मनी लॉन्ड्रिंगची तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलंय। जवळजवळ 17-18 लाख त्यांनी घरी मनी काउंटिंग मशीन असूनही माझी तब्येत बरी नसताना त्यांनी मला ती कॅश हाताने मोजायला लावलेली आहे। त्यांच्या इन्कमच्या संदर्भामध्ये आणि जे कॅश फ्लो येत होता त्यांच्याकडे त्यांच्या सांगण्यावरून त्या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत। ईडीकडे पण आम्ही तक्रार करणार आहोत। पुढची बातमी आहे, नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त असल्याच्या चर्चा आहेत। आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत राजुल पाटील गैरहजर होत्या। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासून सुद्धा राजुल पाटील अलिप्त आहेत। दरम्यान वडील संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंसोबत राहण्याची राजुल पाटील यांनी भूमिका मांडली होती। वडील खासदार संजय दिना पाटलांनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षातच राहणार अशी ठाम भूमिका घेणाऱ्या राजुल पाटील सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतून आंदोलनापासून आणि बैठकीपासून राजूल पाटील दूर राहिल्यानं त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्याच महिन्यात राजूल पाटील यांचे वडील खासदार संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या राजूल पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत तणावाचं वातावरण असताना सुद्धा राजूल पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. वडील शिंदेंसोबत गेले तरी आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षातच राहणार असं राजूल पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं. एवढंच नाही तर भूमिका कळवण्यासाठी राजूल पाटील यांनी थेट मातोश्री गाठली. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपण पक्षासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र आता मुंबई महापालिकेत पक्षाच्या आंदोलनापासून राजूल पाटील दूर राहिल्यानं त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 2 दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम मंदिर दान चोरी प्रकरणी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. या घोषणाबाजीवेळी राजूल पाटील तिथे उपस्थित होत्या, पण या घोषणाबाजीत त्या सहभागी झाल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी दूर राहून फक्त आंदोलन पाहणं पसंत केलं. एवढंच नाही तर काल आदित्य ठाकरेंनी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीलाही राजूल पाटील गैरहजर होत्या. या 2 घटनांमुळे राजूल पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. एकीकडे 1 दिवस आधी ठाकरेंसोबत असलेले सचिन अहिर दुसऱ्या दिवशी शिंदेंसोबत गेल्याचं उदाहरण ताजं आहे. त्यामुळे राजूल पाटील यांची अलिप्तवादी कृती चर्चेत येऊ लागली आहे. आता राजूल पाटील माध्यमांच्या समोर येऊन नेमकी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून राहिल्यात. पुढची बातमी. अमित शहा यांनी भाजपात सामील व्हावं असं सांगितल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केलाय. भाजपसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं खडसे म्हणालेत आणि हा दावा करत असतानाच भाजप प्रवेशात मला इंटरेस्ट नाही, मी पवारांसोबतच राहणार, अशी भूमिका खडसेंनी मांडली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच खासदार विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. अमित शहांनी आपल्याला दिल्लीला बोलावलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला भाजप जॉईन करण्याची ऑफर दिली, असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. अमित शहांसह JP नड्डांसोबतही चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. मात्र हा दावा करताना खडसेंनी आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचंही म्हटलंय. आपल्याला भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाहीये, असंही एकनाथ खडसेंनी जाहीर केलंय. काही दिवसांपूर्वीच मुंबईत भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खासदार विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली होती. राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या तावडेंनी त्यांची भेट घेतल्यामुळे खडसे पुन्हा भाजपात परतणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे. यावेळीच हा पक्षप्रवेश होईल असाही दावा करण्यात येत होता. मात्र भाजप प्रवेशाच्या या सर्व चर्चांवर एकनाथ खडसेंनी स्वतः फुली मारली आहे. आपण पवारांसोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता. मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे. मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. ते त्यांना माहित, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी. त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे. त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. तरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला. शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी, याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा. पिंपरीतल्या मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. 83 तासांनी ही शोध मोहीम आता थांबवलेली आहे. यात ढिगाऱ्याखालनं अडकलेल्या 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. 8 जुलैला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली होती.
8 जुलैला पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळली होती। या दुर्घटनेत तब्बल 9 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी तब्बल 83 तास राबवलेली शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली आहे। अँटोनी ठेकेदाराचे कर्मचारी आहेत ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहेत। 8 जुलैला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही बिल्डिंग कोसळली। त्यावेळी 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। दुर्घटनेनंतर काहीच वेळात 5 जण स्वतः सुखरूप बाहेर पडले। अडकलेल्या 18 जणांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर, NDRF, पिंपरी चिंचवड महापालिका, PMRDA, अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली। 8 जुलैला रात्री सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। त्यानंतर दुर्घटनेच्या 2 दिवसांनी म्हणजे 10 जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला। 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला। दिवसभर शोध मोहीम राबवून अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। तर 12 जुलैला मध्यरात्री 1 वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे यांचा मृतदेहही बचाव पथकाच्या हाती लागला। सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर 83 तासानंतर शोध मोहीम अधिकृतरित्या समाप्त करण्यात आली। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 25 लाख, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख आणि राज्य सरकारकडून 5 लाख अशी एकूण 40 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत। मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत। सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची आहे ती केली जाईल। तर FDAचे आयुक्त तुकाराम मुंढेंनंतर FSSAI ऍक्शन मोडवर आलाय। खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय। स्विगी इन्स्टामार्ट क्विक कॉमर्स या क्षेत्रात 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी इन्स्टामार्टला FSSAI न म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं चांगलाच दणका दिलाय। FSSAI न स्विगी इन्स्टामार्टला 1-2 नव्हे तर तब्बल 9 नोटिसा पाठवल्या। तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यात धडक कारवाई सुरू असतानाच आता FSSAI न जोरदार कारवाई सुरू केली आहे। ग्राहकांना मुदत संपलेलं, खराब झालेलं, सडलेलं आणि दूषित अन्नपदार्थ पुरवल्याचा गंभीर ठपका स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीवर ठेवण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा कंपनीनं त्यावर कोणतीही ठोस पावलं किंवा कारवाई केलेली नाही। उलट काही ग्राहकांना फक्त परतावा देऊन अन्न सुरक्षेच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष केल्याचाही ठपका स्विगी इन्स्टामार्टवर ठेवण्यात आला। मुदत संपलेली आणि दुर्गंधी येत असलेली अंडी, वे प्रोटीन, मॉइस मद्रास मिक्सचरची विक्री केली जात असल्याची तक्रार FSSAIला मिळाली होती। लहान मुलांचं अन्न अत्यंत निकृष्ट आणि असुरक्षित स्थितीत आढळून आलं आणि अयोग्य साठवणुकीमुळे हे उत्पादन खराब झालं अशी ही तक्रार FSSAIला प्राप्त झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकानं परत केल्यानंतर सुद्धा कंपनीनं तेच खराब उत्पादन पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचाही आरोप आहे। FSSAI न स्विगी इन्स्टामार्टला या सर्व त्रुटींवर लेखी स्पष्टीकरण आणि दस्तऐवजीकरण पुरावे सादर करण्याचे आदेश दिले। तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कंपनीनं काय उपाययोजना केल्यात याचाही अनुपालन अहवाल मागवलाय। पुढची बातमी बघूया। शरद पवारांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिल्याचं संजय पवार यांनी म्हटलंय। माझ्या प्रत्येक बॅनरवरती शरद पवारांचा फोटो मी वापरणार असं संजय पवारांचं म्हणणं आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत संजय पवार यांनी तसा दावा केलाय। फोटो वापरण्यासंदर्भात तटकरेंना पत्र लिहिणार असल्याचं देखील संजय पवार यांनी सांगितलंय।
जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर पुन्हा शरद पवारांचे फोटो झळकणार आहेत. जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी या संदर्भात माहिती दिली आहे. बॅनरवर फोटो वापरण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी केला. फोटो वापरण्यास शरद पवारांनी मान्यता दिली असल्याचंही संजय पवार यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं. एवढंच नाही तर परवानगी मागण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर शरद पवारांनी स्वतः सही केल्याचाही दावा संजय पवारांनी केला. त्यामुळे आता पुढच्या काळात प्रत्येक बॅनरवर अजित पवार आणि शरद पवारांचे फोटो छापणार असल्याचं संजय पवार म्हणाले. तसंच फोटो वापरण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही पत्र लिहिणार असल्याचं संजय पवार म्हणाले. दरम्यान अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक बॅनरवर शरद पवारांचेही फोटो लावले जात होते. त्यावर शरद पवारांनी आक्षेप घेतला आणि फोटो वापरण्यात येऊ नयेत अशी तंबीच दिली. त्यामुळे अजित पवारांनी पक्षातील सर्वांना शरद पवारांचा फोटो वापरू नयेत अशा जाहीर सूचना दिल्या. त्यानंतर शरद पवारांऐवजी राष्ट्रवादीच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो झळकू लागले होते. अशातच आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावच्या जिल्हाध्यक्षांना बॅनरवर फोटो छापण्याची परवानगी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याला दोन्ही बाजूंकडून नकार आला. वरिष्ठ नेते ठोस भूमिका घेत नसले तरी विलिनीकरणाच्या चर्चा मधून रंगत असल्याचं अनेकदा समोरही आलं. त्यातच आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावच्या जिल्हाध्यक्षांना बॅनरवर फोटो छापण्याची परवानगी दिल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. आता बातमी आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात आणि राजकीय नेत्यांनी त्यावरती जोरदार टीका केली आहे. यांच्याकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून पाहायचं का अशी चर्चा असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. तर लग्नांचा परवाना मिळालेल्या लोकांना लव्ह जिहादचं ब्रँड अँबॅसिडर केलं पाहिजे अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून पाहायचं का हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं. अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा. आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे. 1 लग्न 2 लग्न 3 लग्न आता आणखी 4-5 1-2 वर्षांतर 4थं लग्न यांना जो काही परवाना मिळालेला ना अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. आता बातमी आहे गडचिरोलीमधनं. तिथे सुरू होणाऱ्या लोह खनिज प्रकल्पावरनं माओवाद्यांचं पत्र व्हायरल झालंय. लाल सलामचे बॅनर आणि पत्रक व्हायरल झाल्यामुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू होणाऱ्या लोह खनिज कंपन्या पूर्णपणे बंद करा अशा आशयाचं हे माओवाद्यांचं पत्र आहे. या पत्रावरनं पोलीस गुप्त विभागाच्या 2 तुकड्या अलर्ट झाल्यात. माओवाद संपुष्टात आल्यानंतर हे पत्रक व्हायरल झाल्यामुळे गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी पुन्हा या विरोधात ऑपरेशन सुरू केलंय. एक मोठी बातमी येते ती बघूयात. अनैतिक संबंधांचा जाब विचारल्यामुळे पतीनं घर पेटवलं. 3 पाळीव मांजरींचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय. घरातलं साहित्य देखील जळून खाक झालंय. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातली ही घटना. पत्नीनं संबंधित महिलेच्या घरी जाऊन जाब विचारला. तसंच घरी आल्यानंतर पतीला या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. राग अनावर झाल्यामुळे दयानंद कसबेनं त्याच्या घराला थेट आग लावली.